आता बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे। मात्र यंदा पावसाअभावी कापूस पिकावर मावा तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना 3 ते 4 वेळा फवारणी करावी लागते। तर पाहिजे त्या प्रमाणात पाऊसच न झाल्याने पिकांची वाढ ही खुंटली आहे। त्यामुळे यंदा उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय। यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली। त्यानंतर 29-30 जुलैला अतिवृष्टी झाल्याने पिके खरडून गेली आणि आता किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झालाय। शेतकऱ्यांवर जे आहे एक ना एक अनेक संकटे निर्माण झाली आहे। आता पावसाअभावी जे शेती पिकांवर जे आहे मावा आणि तुडतुडी याच्यामुळे खूप प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे। बघू शकता आपण या शेतात झाडावर मावा आणि किडीमुळे पूर्ण झाड हे जे आहे आता वाढ खुंटली आहे झाडांची। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, जाणून घेऊया काय समस्या आहे। काय म्हणाल तुम्ही? काय पिकाचं पावसाअभावी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे। पाऊस जर भरपूर झाला असता तर एवढा रोगाचा प्रादुर्भाव, कारण मी आतापर्यंत 4 फवारण्या करून सुद्धा मावा तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव कमी होत नाही आहे। त्या किडीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात पिकावर झाल्याच्यानं पिकाची परिस्थिती एकदम नाजूक झालेली आहे। आणि हा काळ आता पीक फुलं पात्यावर येण्याचा पिरियड आहे। श्रावण महिन्याचा पिरियड चालू आहे, ऑगस्ट महिना। तर आज या ऑगस्ट महिन्यात जर एवढा रोग ह्या झाडावर राहिला आणि परिस्थिती पिकाची अशी राहिली तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे। म्हणून भरपूर पावसाची अत्यंत गरज आहे। भरपूर जर पाऊस आला तर चांगल्या पावसानं हा रोग सुद्धा धुवून निघून जाऊ शकते। पण पाऊसच कमी असल्यामुळं हा आपण 3-4 फवारण्या केल्या तरी रोग कमी होत नाही आहे। त्याच्यामुळे पावसाची अत्यंत गरज आहे। पावसाच्या कमतरतेमुळे जे आहे पिकांवर सुद्धा मावा आणि तुडतुडीचा रोग आहे। अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ।